जय श्रीराम भाऊ. तर मी आले अचानक तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन. तर आदित्यनं म्हणलं की जतला जायचं आहे, पहिला जाता जाता पेट्रोल पंपला टाकून घ्या म्हणलं. आता काय काम आहे हे काय मला माहित नाही, म्हणलं की फिरायला मिळते तेवढंच जाऊया. आता आम्ही दोघं सकाळपासून काय खाल्लं नव्हतं म्हणून नाश्ता करावं थांबलो. आद्या म्हणाल फटाफटा खा, कारण मी म्हणले की तांबराव कॅमेरा सेटअप करतो. नाश्ता करून झालो चाललेलो तेवढं आद्याच्या बॅगेकडे नजर गेली. आद्याला म्हणलं असली कसली बॅग घेतली, फ्लिपकार्ट वर काम करतोस काय म्हणलं. भाऊ ना आम्हाला घरातून निघून जवळपास अर्धा तास चालतं आणि आता 8:20 झाले आणि आम्ही गेलो आणि पनोती कधी लागली नाही असं झालंच नाही. आद्याला सांगत होतो टायर बरोबर नाही, गाडी पळू नकोस. पळवला आणि हवा गेली. भावनो खरं सांगतो बाहेर गेल्यावर एवढं भारी वाटलं, कारण पावसाचं वातावरण झालं. इकडे आद्याचं पर्सनल काम झालं. आद्याला म्हणाल की चल आता जाऊया घरला, तर आद्या म्हणलं की अरे थांब बंब विकून यायचाय. बंबा तर जळ लागणं झालं, खरं माझ्या डोक्यात जळ लागाल. बंब विकून झाल्यानंतर आद्या म्हणलं की चल नारळ काढूया. इकडे आद्यानं नारळ काढण्यासाठी बघा लगेच तयारी चालू केला. नारळ सोलून झालं लगेच खाऊन घेतलो. जाता जाता म्हणलं की यल्लामा देवीचं दर्शन घेऊन जायचं. मंदिरात गेल्यानंतर देवीचं दर्शन झालं आणि त्यानंतर पाया पडून घेतलो. तर चला भाऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर जाता जाता फॉलो मात्र पहिला करा. आणि सगळ्यात पहिला म्हणजे बंब विकणाऱ्याला मी सोडणार नाही. डिल्ल घरला गेलो आता सुट्टी नाही, घरात कोंडून मारणार आहे. ज्याला काम म्हणतोय आणि बंब विकायला लावतोय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.